नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या रेसिपी चॅनलमध्ये. आणखीन अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर आज आपण करूया आषाढी एकादशीसाठी एक पोटभरीची आणि स्पेशल अशी रेसिपी. ती म्हणजे फराळी मसाले भात. तुम्ही याला मसाले भात म्हणू शकता किंवा मसाला खिचडीसुद्धा म्हणू शकता. हा मसाले भात अगदी झटपट असा होणारा आहे आणि खाण्यासाठी म्हणाल तर अगदी चविष्ट असा हा भात तयार होतो. ना शेंगदाण्याची आमटी करावी लागणार आहे, ना बटाट्याची भाजी. अगदी उपवासाचं वन पॉट मील असं सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता. ज्या ऑफिसला जाणाऱ्या महिला किंवा मुली आहेत त्यांच्यासाठी तर झटपट आणि बेस्ट असा ऑप्शन आहे. चला तर जास्त वेळ न दवडता डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करूया. उपवासाचा मसाले भात करण्यासाठी इथे मी 1 वाटी भरून वरीचे तांदूळ घेतले आहेत. काही ठिकाणी याला भगर असे सुद्धा म्हणतात. आता वरी तांदूळ थोडा वेळ बाजूला ठेवून आपण मसाले भात करतो आहे त्यासाठी भाज्या तर पाहिजेतच. त्यासाठी इथे मी 5 ते 6 फणसाच्या बिया घेतल्या आहेत. याला आटला असे सुद्धा म्हणतात आणि एक छोट्या आकाराचा बटाटासुद्धा घेतला आहे. आता फणस हे एक फळ असल्यामुळे त्यातील ज्या बिया असतात त्या उपवासाला चालतात, त्यामुळे मी या बिया घेतल्या आहेत. तुमच्याकडे जर का या फणसाच्या बिया नसतील तर या ठिकाणी तुम्ही रताळ्याचा पण वापर करू शकता. आता फणसाच्या बिया व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चिरून घ्यायच्या आहेत आणि एका बियाचे 4 भाग करायचे आहेत आणि या बिया आता पाण्यामध्ये घालून ठेवायच्या आहेत, म्हणजे त्यावरती जो काही चीक असतो तो पूर्ण निघून जाईल. तुम्हाला जर का भोपळा उपवासाला चालत असेल तर त्याच्यासुद्धा बारीक बारीक फोडी करून तुम्ही यामध्ये घालू शकता. आता बटाट्याच्यासुद्धा वरील साली काढायच्या आहेत आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. खूप मोठ्या पण करायच्या नाहीत फोडी. जर का बटाट्याच्या फोडी तुम्ही मोठ्या केल्या तर वरी तांदूळ शिजण्यासाठी हलका असतो, त्यामुळे वरी तांदूळ शिजला तरीसुद्धा बटाटे शिजणार नाही. त्यासाठी बटाट्याच्या फोडी जसे व्हिडिओत दाखवले आहे त्याप्रमाणे तुम्ही चिरून घ्या. रेसिपीमध्ये अगदी खूप टीप आणि ट्रिक सांगितल्या आहेत, त्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा. आणखीन चॅनलवर तुम्ही प्रथमच रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि ही माझी मसाले भाताची रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला एक लाईकसुद्धा करा. आता बटाट्याच्या फोडी आणि फणसाच्या बिया पाण्यामध्ये घालून बाजूला ठेवून द्यायच्या आहेत. तोपर्यंत इकडे गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये वरीचे तांदूळ घालायचे आहेत. गॅस बारीक करायचा आहे आणि 2 ते 3 मिनिट हे तांदूळ पांढरे पडेपर्यंत भाजायचे आहेत. त्यामुळे भात थोडा सळसळीत होईल. आता येणाऱ्या एकादशीला असा भात तुम्ही नक्की करून पहा. चवीला एकदम छान लागतो आणि तितकाच झटपटसुद्धा होणारा आहे. अगदी हा मसाले भात केला की आमटीची आणि भाजीची सुद्धा अजिबात गरज लागणार नाही. हे पहा 2 ते 3 मिनिटांनी तांदूळ छान असे पांढरे शुभ्र झाले आहेत. डिशमध्ये तांदूळ आहेत ते न भाजलेले आहेत. असे पांढरे पडेपर्यंत तांदूळ भाजून घ्यायचे आहेत, फार पण लाल करायचे नाहीत. आता हे वरीचे तांदूळ थोडा वेळ गार होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत. तोपर्यंत इकडे भाताची फोडणी करून घेऊया. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घातले आहेत. तुम्ही तेलाच्या ठिकाणी तुपाचा सुद्धा वापर करू शकता. तेल थोडे गरम झाले की यामध्ये 5-6 काजू आणि पाववाटी शेंगदाणे घालून गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. आता हे काजू आणि शेंगदाणे गुलाबी रंगावरती छान असे तळले गेले आहेत, ते आता मी काढून घेते. आता याच तेलामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. तुम्हाला उपवासाला जिरे चालत असेल तरच घाला. जिरे छान तेलामध्ये फुलले की त्यामध्ये बटाटा आणि फणसाच्या बिया घालायच्या आहेत. ज्यांना उपवासाला तेलकट आणि तळलेले खायला आवडत नसेल त्यांच्यासाठी अगदी हा मसाले भात बेस्ट मेन्यू आहे. आता ह्या बटाट्याच्या फोडी आणि फणसाच्या बिया गॅस बारीक करून 1 मिनिटभर परतून घ्यायच्या आहेत. आता या भाज्या मिनिटभर तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये एक एक करून मसाले घालायचे आहेत. प्रथम इथे मी चवीनुसार मीठ घातले आहे. आणखीन अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली आहे. तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. इथे मी तिखट वापरले आहे, तुम्ही हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर केला तरीसुद्धा चालेल. आता हे तिखट आणि मीठ भाज्यांना छान असे लागेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तोपर्यंत इकडे वरीचे तांदूळ गार झाले आहेत. आता आपल्याला हे तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. कधीकधी वरीचे तांदूळ हे खूप जुने असतात आणि तांदूळ जर का न धुताच आपण भात केला तर भाताला सुद्धा जुनाट असा वास येतो, त्यामुळे तांदूळ हे धुवूनच घ्यायचे आहेत आणि तांदूळ धुवून घेताना पूर्ण गार झाल्यानंतरच धुवायचे आहेत.
आता हे धुवून नितळून घेतलेले तांदूळ आहेत ते या बटाट्याच्या फोडणीमध्ये घालायचे आहेत. इथे मी भात करण्यासाठी कढई वापरली आहे, तुम्ही पातेल्याचा सुद्धा वापर करू शकता. आता हे तांदूळ फोडणीमध्ये 1 मिनिटभर गॅस बारीक करून छान असे परतून घ्यायचे आहेत. आणि वरईचे तांदूळ हे आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहेत. आता यामध्ये मगाशी तळून घेतलेले काजू आणि शेंगदाणे त्यातले निम्मे घालायचे आहेत आणि राहिलेले निम्मे आहेत त्याचा वापर आपण नंतर करणार आहोत. वरईचा भात किंवा वरईचे पदार्थ खाल्ल्याने बराच वेळ भूक लागत नाही आणि हे तांदूळ पचण्यासाठी सुद्धा खूप हलके असतात. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी वरईचा भात जरूर खावा. या वरईच्या पिठापासून भाकरीसुद्धा करता येते. या मसाले भाताला लागणारे सर्व साहित्य कॅप्शनमध्ये दिले आहे, नक्की चेक करा. पहा 2 ते 3 मिनिटांनी छान असे तांदूळ परतले गेले आहेत. आता यामध्ये पाणी घालायचे आहे. इथे 1 वाटी वरीचे तांदूळ होते, त्यासाठी 2 वाट्या पाणी घालायचे आहे आणि पाणीसुद्धा गरम करून घालायचे आहे. आता पाणी घातल्यानंतर व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. असा हा वरईचा मसाले भात करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की एक लाईक करा. भाताला थोड्या वेळाने उकळी आली की यामध्ये 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचे कूट घालायचे आहे. शेंगदाण्याचे कुटामुळे सुद्धा छान अशी भाताला चव येईल. कारण यामध्ये आपण कुठलाही गरम मसाला वापरलेला नाही आहे. कारण उपवासाला गरम मसाला काही जणांना चालतो, काही जणांना चालत नाही. त्यामुळे यामध्ये मी गरम मसाला घातलेला नाही आहे. शेंगदाण्याचे कूट घातल्यानंतर कढईवर झाकण ठेवून गॅस बारीक करायचा आहे आणि मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटासाठी भाताला छान अशी वाफ येऊ द्यायची आहे. त्यानंतर झाकण काढल्यावर भाताला छान अशी वाफ आली आहे. बघा मस्त असा उपवासाचा मसाले भात तयार झाला आहे. आता हा मसाले भात डिशमध्ये छान असा सर्व करूया. पहा कसा मस्त मसाले भात दिसत आहे. तुम्हीसुद्धा असा मसाले भात या एकादशीला नक्की करून पहा. आणि यापुढील कोणती रेसिपी मी तुम्हाला करून दाखवलेली आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या छान छान कमेंट वाचायला मला नक्की आवडतील. आता मसाले भातावर सजावटीसाठी वरून बटाट्याचा चिवडा घालायचा आहे आणि उरलेले काजू आणि शेंगदाणेसुद्धा घालायचे आहेत. मस्त असा गरमागरम मसाले भात, राजगिऱ्याचे लाडू, बटाट्याचे चिप्स अशी ही शॉर्ट बट स्वीट उपवासाची थाळी तयार आहे. अशी ही उपवासाची थाळी तुम्हीसुद्धा करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल. आणि ही फराळी मसाले भाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि ही रेसिपी तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये शेअरसुद्धा करा. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.